बातमी अजित पवारांनी केलेल्या मागणीची आहे। राज्यात बिहार पॅटर्न राबवा आणि मला मुख्यमंत्री पद द्या अशी मागणीच अमित शहांकडे दादांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यासाठी दादांनी बिहार पॅटर्नचा दाखला देत महायुतीने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून आपलं नाव घोषित करावं असं सांगितल्याची माहिती आहे। हा बिहार पॅटर्न नेमका काय, अजित पवारांनी काय मागणी केली आहे बघूया। अजित दादांना हवाय बिहार पॅटर्न। दादांच्या मुख्यमंत्री पदासाठी शहांकडे आग्रह। मुख्यमंत्री पदासाठी दादांचा नंबर लागणार। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। यावेळी अमित शहांनी महायुतीमधील नेत्यांसोबत जागा वाटपाबाबत चर्चा केल्याचं सांगितलं जातंय। अजित पवारांनी राज्यात बिहार पॅटर्न राबवण्याचे आणि त्यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव अमित शहांसमोर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विमानतळावर घेतलेल्या बैठकीमध्ये अमित शहांसमोर हा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं। मात्र या चर्चा अजित पवारांनी फेटाळल्या आहेत। ज्या बातमीच्या संदर्भामध्ये तुम्ही विचारताय मला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही, अशी काही चर्चा झालेली नाही। जरूर मी अमित भाईंची भेट घेतलेली होती, कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली। पण जे हिंदूची बातमी आहे त्या पेपरची, त्या बातमी दादांत खोटी आहे, त्याच्यात तसुबर देखील तथ्य नाही। राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे। त्यापूर्वी जागा वाटपाचा मुद्दा सोडवावा लागणार आहे। भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत असताना दिसतात। तर एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असं शिवसेनेकडून वारंवार सांगितलं जात आहे। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान अजित पवार म्हणत असलेला बिहार पॅटर्न काय पाहूया। ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये बिहार विधानसभा निवडणुका पार पडल्या। या निवडणुकांमध्ये जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाचं आश्वासन भाजपकडून देण्यात आलं होतं। निवडणुकीत भाजपला 74 तर जनता दलाला 43 जागा मिळाल्या। मोठा भाऊ असूनही भाजपनं नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद देऊ केलं। भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी पडद्यामागे जोरदार तयारी सुरू असल्याचं समोर आलंय। अद्याप जागा वाटप झालेलं नाही। दुसरीकडे दादा दबावाचं राजकारण करतात का अशा चर्चाही रंगू लागल्यात। त्यामुळे जागा वाटपा आधीच मुख्यमंत्री पदावरून शीतयुद्ध रंगतंय की काय अशी शंका आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।